गुजरात दंगली प्रकरणात तत्कालीन मुख्यमंत्री मोदी आरोपी होते। यूपीएच्या काळात पवारांमुळे मोदींची अटक टळली। नरकातला स्वर्ग या पुस्तकातनं संजय राऊतांचा गौप्यस्फोट। अमित शहा एका खून प्रकरणात आरोपी होते। दरम्यान मोदींच्या विनंतीनंतर शहांच्या जामिनासाठी बाळासाहेब ठाकरेंनी मदत केली। शहांप्रकरणी संबंधित व्यक्तीशी बाळासाहेब थेट बोलले। नरकातला स्वर्ग पुस्तकात संजय राऊतांचा दुसरा मोठा गौप्यस्फोट। बाळासाहेब ठाकरे शरद पवारांनी कायद्याच्या चौकटीबाहेर मोदी आणि शहांना मदत केली। मोदी शहांनी बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवारांचं स्मरण पुढे किती ठेवलं? नरकातला स्वर्ग या पुस्तकातनं संजय राऊतांचा सवाल। भारत पाकिस्तानात युद्धविरामासाठी मध्यस्थी केली असं म्हणणार नाही, पण मदत केली। व्यापाऱ्याच्या आधारे युद्धविरामासंदर्भात या ठिकाणी ट्रम्प यांचा घुमजाव। भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि तालिबानचे परराष्ट्र मंत्री मुक्ताकी यांच्यामध्ये चर्चा। पहिल्यांदाच भारताचे मंत्री आणि तालिबानच्या मंत्र्यांमध्ये थेट चर्चा। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ट्विट करून दिली माहिती। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट। ट्रम्प यांना मारण्यासाठी कोड 8647 जारी करण्यात आला होता। एफबीआयच्या एका माजी संचालकानं कट रचल्याचा संशय एफबीआयकडून तपास सुरू। भारतात ॲपलचे कारखाने उभारू नका, ट्रम्प यांचा टीम कुक यांना सल्ला। तर ॲपलची भारतातील उत्पादनं आणि गुंतवणूक योजना अबाधित राहतील। ॲपलला राजकारणाची नाही तर स्पर्धेची चिंता, ॲपलच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची प्रतिक्रिया। पाकला पाठिंबा देणं तुर्कीला भोवणार। भारतातील व्यापारी विद्यापीठं यासह फिल्म इंडस्ट्री आणि पर्यटकांचा बहिष्कार। तर तुर्कीमध्ये भारतीय चित्रपटाचं चित्रीकरण सुद्धा होणार नाही। ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर राजनाथ सिंग भुजमधील एअरबेसला भेट देणार। हवाई दलाच्या सैन्याची भेट घेणार। पाकिस्तानचा भुज एअरबेसला टार्गेट करण्याचा डाव हवाई दलानं म्हणून या ठिकाणी हाणून पाडला होता। रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कीशी थेट चर्चा करणार नसल्याची माहिती। शांतता आणि चर्चेसाठी पुतीन तुर्कीमध्ये शिष्टमंडळ पाठवणार। युद्धबंदी संदर्भात तुर्कीतील इस्तांबुलमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती।